नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर इयत्ता 6वीचा गणित विषय होता पहिला लेसन त्रिमितीय आकार. ह्या लेसनबद्दलची माहिती आपण घेणार आहोत आणि सराव संच सुद्धा पाहणार आहोत. पण सराव संच पाहण्याच्या आधी या लेसनबद्दलची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो मी, की त्रिमितीय आकारामध्ये जसं की एखादी गोष्ट जेव्हा फ्लॅट एका सरळ रेषेत असते, त्याला आपण काय म्हणतो? व एकमितीय बोलू शकतो त्याला. जर 2 म्हणजे जसं ज्याच्यामध्ये फक्त लांबी फॉर फॉर एक्झाम्पल फक्त लांबी येते. हे बघा, फक्त लांबी आली अशी. लेंथ आहे ना, लांबी आली. ही फक्त लांबी येते, दुसरं काहीच येत नाही. बरोबर? मग हे काय, याला काय म्हणायचं? एकमितीय. एकमितीय. ओके, हा झाला एकमितीय आकार. आता समजा एखादी लांबी पण आहे आणि रुंदी पण आहे. ओके, चौकोन घेतला तुम्ही काय असा, कुठलाही आकृती घ्या अशी. बरोबर, त्याला लांबी पण आणि रुंदी आहे. समजा ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. बरोबर, तर आता इथे काय झालं? दोन आहेत, दोन आकार आले त्याला किंवा दोन बाजूला त्याला. महिला काय म्हणायचं? द्विमितीय. द्विमितीय आकार. दोन प्रकारचे मेजर आहे इथे, एकच प्रकारचं मेजर आहे, एकच प्रकारचं माप आहे इथे. दोन प्रकारचं आहे, लांबी आणि रुंदी आहे. ओके, मग हा द्विमितीय आकार झाला. आता त्यानंतर आता जो तुम्हाला बघायचो त्रिमितीय. आता समजा तुम्हाला ज्याच्यामध्ये तीन मेजर येतात किंवा तीन माप येते. फॉर एक्झाम्पल समजा एखादी आकृती आपण असं बघितली, काढली, तर याच्यामध्ये काय येते? लांबी येते, रुंदी येते आणि उंची पण येते. ही लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही उंची आहे. याच्यामध्ये किती माप आली? तीन प्रकारची आली. मग अशा आकाराला काय म्हणतात? त्रिमितीय आकार म्हणतात. हा काय आहे? त्रिमितीय आकार. समजलं? एकमितीय, द्विमितीय, त्रिमितीय. एक म्हणजे एकच माप असतो त्याला, काहीतरी लांबी असेल, एकच असं असतं. द्वि म्हणजे दोन, लांबी असेल, रुंदी असेल किंवा लांबी उंची असेल, कसं आहे. त्यानंतर त्रिमितीय म्हणजे काय? तीन प्रकारचे मेजर वेगवेगळे असतील, त्याच्यामध्ये लांबी आहे, ओके, समजा रुंदी आहे आणि उंची. तर अशा आकारांना काय म्हणतात? त्रिमितीय आकार. ओके, त्रिमितीय आकार तुम्हाला कळला असेल. आता यामध्ये समजा त्रिमितीय आकार तुम्हाला जे बघायचं आहे, तर एखादी वस्तू कुठली पण तुम्ही घेता ज्याला वेगवेगळे लांबी, रुंदी आणि उंची असेल, तसं. एक मिनिट, मी तुम्हाला एक समजा हा बॉक्स आहे. आता हा बघा, हा बॉक्स आहे. ओके, या बॉक्समध्ये तुम्हाला हा पूर्ण असा प्रकारचा आहे. मग याच्यामध्ये काय? लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही उंची आहे. मग हा जो आकार आहे, ह्या आकाराला काय म्हणायचं? त्रिमितीय आकार. ओके, काय म्हणायचं आपण? त्रिमितीय आकार. मग अशा प्रकारचं शेप, त्याला इंग्लिशमध्ये बोलतो आपण 3 डायमेन्शन. आता नेहमी आपण शब्द वापरतो बघा, 3D. तर तो 3D म्हणजेच हे 3 डायमेन्शन शेप. ओके, शॉर्टकटमध्ये बोलतो आपण 3D. सो अशा प्रकारच्या आकारांबद्दलची माहिती ह्या लेसनमध्ये आपल्याला पाहायची, म्हणजे तुम्हाला पाहायची आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप असतील, आकार. जसं हा आहे, ओके, त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, सूची आणि मिती. मग आता आपण तो एक समजून घेऊ की सूची काय आणि हे काय. ओके, मिती काय, चिती काय. चिती आणि सूची ह्याच्यामधला आपला फरक समजून घ्यायचा आहे. चिती, अशा आकाराला चिती म्हणतात, अशा आकाराला काय म्हणतात? सूची. कुठलाही म्हणजे त्रिकोणी पण असू शकतो, चौकोनी असू शकतो, कुठल्याही प्रकारचा आकार इथे असू शकतो. कशामध्ये? चितीमध्ये. सूचीमध्ये सुद्धा कुठलाही आकार असू शकतो. ओके, फक्त आता फरक एवढा असेल की चितीमध्ये हा जो तळाचा पृष्ठ आहे, समजा हा पृष्ठ, याला म्हणतो आपण पृष्ठ. ओके, हा पण पृष्ठ झाला. हे काय आहे? पृष्ठ. पहिला आपण ते समजून घेऊ की पृष्ठ काय आहे, शिरोबिंदू काय आहे. ओके, तर आता समजा, आता एखाद्या माझ्या हातामध्ये हे जसं तुम्हाला उदाहरण दिलं मी, हे आहे. ह्याच्यामध्ये हा जो फ्लॅट सपाट भाग दिसतोय ना, सपाट भाग, ओके, असा. ह्या सपाट भागाला म्हणायचा पृष्ठ म्हणतात. ओके, ह्या सपाट भागाला पृष्ठ म्हणायचे. आता समजा ही आकृती आहे, ही बघा, ही चितीची आकृती आहे. माझं पृष्ठ किती आहे त्याला? 1. ओके, पाठी 2, इथे 3, खाली 4, इकडे 5, इकडे 6, असे 6 पृष्ठ असतात. ओके, ह्याच्यामध्ये मग ह्यांना पृष्ठ म्हणायचं. हे जे आहेत यांना पृष्ठ म्हणतात. मग ते चितीमध्ये असू दे किंवा सूचीमध्ये असू दे, जो पण सपाट भाग असा दिसेल तुम्हाला, त्याला म्हणतात पृष्ठ. ओके, त्यानंतर आता पृष्ठ झाला, पृष्ठ हा एक प्रकार आहे. त्यानंतर प्रकार येतो कडा. ओके, आता कडा, जसं इथे आता पृष्ठ आहे, 6 पृष्ठ आहेत, बरोबर ना. आता कडा म्हणजेच काय? तर हे जे दोन पॉईंट एकमेकांना जोडलेले आहेत, त्यामधला जो हे जे लाईन दिसते तुम्हाला, सेगमेंट, हा जो रेषाखंड दिसतोय, ह्या प्रत्येक रेषाखंडाला ह्या काय म्हणतात? कडा म्हणतात. समजा की ही 1, बरोबर ना,
ही 2, ही 3, ही 4, ही 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 अशा किती होत आहेत? 12 होत आहेत. बरोबर, म्हणजे ह्या कडा किती होतील? 12. ह्या ज्या आहेत यांना कडा म्हणतात. ह्या लाईनला काय म्हणतात? कडा. तसं इथे पण बघा, आता ह्याची पृष्ठ किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि खालचा एक आहे तो 5. अशी किती पृष्ठ आहेत? 5 पृष्ठ आहेत. आणि कडा किती आहेत? ह्या 4 कडा खालच्या आणि ह्या उभ्या आहेत त्या किती होत आहेत? 4. 4 आणि 4 किती होतील? 8. म्हणजे कडा किती आहेत त्याला? 8 आहेत. ओके, असं. आता आपल्याला यामध्ये पृष्ठ बघितला, कडा बघितला, त्यानंतर येतो शिरोबिंदू. शिरोबिंदू कशाला म्हणायचं? शिरोबिंदू. तर इथे दोन पेक्षा जास्त कडा एकमेकांना जिथे भेटतात, मिळतात, म्हणजे जिथे एकत्र येतात, हे बघा. आता मी सांगतो, दाखवतो तुम्हाला. 1, ही 2 आणि ही 3. या 3 कडा एकमेकांना इथे भेटतात. बरोबर, 3 कडा इथे भेटतात. हा जो पॉईंट होतो याला म्हणायचा शिरोबिंदू. हा होतो शिरोबिंदू. ओके, मग असे शिरोबिंदू आपल्याला मोजायचे. मग किती? जेवढे पण कॉर्नर आहेत, म्हणजे ह्यामध्ये हे जे दिसत आहेत, ह्या ज्या लाईन आहेत, ह्या कडा, हे पृष्ठ आणि ह्या जे टोक दिसतात, 1, 2, 3, 4 असे टोक आहेत, त्या टोकांना म्हणतात शिरोबिंदू. ओके, मग असे मोजा. 1, 2, 3, 4. ओके, 5, 6, 7, 8. मग किती आहे शिरोबिंदू? 8. तसं ह्याचं मोजायचं झालं तर 1, 2, 3, 4, 5 असे किती आहेत शिरोबिंदू? 5. लक्षात? जो फ्लॅट सपाट भाग आहे त्याला पृष्ठ म्हणायचं. ज्या रेषाखंड दिसतील, रेषा दिसतील तुम्हाला, त्याला कडा म्हणायचं. आणि 2-3 कडा एकत्र येऊन जो जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणायचं? शिरोबिंदू. ओके, सो पृष्ठ, कडा आणि शिरोबिंदू लक्षात आलं तुमच्या? आता आपल्याला बघायचं चिती आणि सूची. ओके, चिती आणि सूची मध्ये फरक काय आहे? एवढा फक्त लक्षात ठेवायचं आहे की चितीमध्ये उभे पृष्ठ जे असतात, हे उभे सपाट भाग जो असतो उभा, तो चौकोनी असतो. म्हणजे हा बघा चौकोनी आहे, हा भाग पण उभा चौकोनी आहे, पाठीमागचा उभा भाग चौकोनी, आपण उभा भाग चौकोनी आहे. ज्या आकृतीमध्ये उभे पृष्ठ काय असतील? चौकोनी असतील. ओके, हे चौकोनी. ओके, त्या आकृतीला म्हणायचं चिती. आणि ज्या आकृतीमध्ये उभे पृष्ठ हे त्रिकोणी असतील, त्याला म्हणायची सूची. एवढंच सिंपल आहे. ज्याचा उभे पृष्ठ त्रिकोणी दिसतील ती सूची, ज्याचे उभे पृष्ठ चौकोनी दिसतील ती चिती. ओके, तो चिती आणि सूचीमध्ये हा कॉमन फरक आहे, तो लक्षात ठेवा. आता काही आकृत्या अशा असतात ज्याला पृष्ठ नसतात. बघा, पृष्ठ नसतात, मग त्याला काय असतो? वक्रपृष्ठ असतो. मग जसं फॉर एक्झाम्पल समजा सांगायचं झालं तुम्हाला, तर तुम्ही एक आकार घेऊ शकता, समजा दंडगोल. ओके, सॉरी, हा शंकू. बरोबर. आता शंकू असे आकार तुम्ही बड्डेला टोपी घालतात, है ना, बर्थडे असे कोणाला टोपी घालतो आपण, किंवा जोकर असतो, जोकर टोपी, किंवा आईस्क्रीमचा कोन असतो, तो हा जो आकार आहे ना, हा. आता या आकाराला बघा, असा सपाट हे नाही, सपाट कुठे खाली आहे, खालचा भाग सपाट असतो, बरोबर ना, इकडचा. म्हणजे हा जो गोल भाग असेल, हा पण तो गोलाकार आहे, तो गोलाकार आहे, तो पूर्ण असा चौकोनी त्रिकोणी नाही आहे. तर आणि हा जो पृष्ठ आहे, हा समोरचा जो आपल्याला दिसतो, ओके, हा सुद्धा गोलाकारच असतो. इथे काय सपाट असा नाही असतो बघा, असा गोल असतो. मग हा जो असा गोल भाग असतो ना, त्याला म्हणतात वक्रपृष्ठ. पृष्ठच आहे तो, परंतु त्याला म्हणायचं असतं वक्रपृष्ठ. ओके, आणि हा गोलाकार सपाट पृष्ठ आहे पण गोलाकार. आणि हा समोर जो दिसतो आपल्याला अशा आकृत्यांमध्ये, त्याला म्हणतात वक्रपृष्ठ. ओके, आणि हा जो आहे हा तर सिंपल पृष्ठ आपण बोलतो, सपाट भाग आहे, सिंपल पृष्ठ. आणि अशा आकृती आली तर वक्रपृष्ठ. ओके, तर ह्या आकृत्या ह्या ज्या दिसतात अशा, यांना म्हणतात त्रिमितीय आकार. काय म्हणायचं? त्रिमितीय आकार. ओके, सो थोडक्यामध्ये हे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे? सराव संच पाहायचा आहे. सराव संचामध्ये जे पण उदाहरणं दिलेत त्याची उत्तर आपल्याला लिहायचे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की पृष्ठ लिहायचे, तुम्हाला कडा लिहायच्यात आणि शिरोबिंदू लिहायचे असतात. मग त्यानुसार आपल्याला त्या सराव संचामध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. आता पुढे सराव संच 1.1. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे सराव संच 1.1. ओके, तर त्यामध्ये अशा प्रकारचा तुम्हाला तक्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये काही माहिती तुम्हाला भरण्यासाठी दिलेली आहे. ओके, आकृती दिलेली आहे. ओके, प्रत्येक आकृतीमध्ये दिलं. त्रिकोणामध्ये चिती आणि सूची. चिती आणि सूची काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे समजावून. त्यानंतर चौकोनामध्ये चिती आणि सूची, पंचकोनामध्ये पण चिती आणि सूची. तर यांच्यामध्ये काय तुम्हाला लिहायचं आहे की तळाचा पृष्ठ कुठल्या प्रकारचा असेल. ओके, तळाचा पृष्ठ म्हणजे खाली कुठला प्रकार आहे,
चौकोन आहे की त्रिकोण आहे, पंचकोन आहे, काय आहे ते सर्व लिहायचं तुम्हाला. त्यानंतर शिरोबिंदूची संख्या. शिरोबिंदू म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा दोनपेक्षा जास्त 3 रेषाखंड एकमेकांना जेव्हा जिथे भेटतात, तो जो बिंदू असतो किंवा तो जो बिंदू तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? शिरोबिंदू. त्यानंतर मग कडा. कडा कुठले किती आहेत ते लिहायचंय. उभे पृष्ठ असेवाले उभे जे असतील तेच त्याला काउंट करायचे आहेत. आणि मग तळाचे किंवा वरचा पृष्ठ. तळाला आणि वरचा हे मिळून किती पृष्ठ आहेत ते आपल्याला इथे लिहायचे. तर तुम्हाला इथे त्रिकोण सूचीचं इथे सोडून दिलेलं आहे किंवा तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने तुम्हाला करायचं. तर तुम्हाला सोडवायचं कुठलं आहे? चौकोनाचा आणि पंचकोनाचा. ओके. सो आपण सुरुवात करूया आन्सर काढायला. सो आता इथे सर्वात पहिला काय काढायचं तुम्हाला? तळाचे पृष्ठ. म्हणजेच इथे चौकोनामध्ये हे जे दिले त्याच्यामध्ये तळाचा जो पृष्ठ आहे म्हणजे तळाला हा जो तळ आहे खाली, हा तळ कुठल्या प्रकारचा आहे, मग कुठली आकृती आहे ती ते लिहायचं आपल्याला. ओके. माझा तुम्ही ओळखायचे ह्या तळाला कुठली आकृती आहे? ही बघा, ही कुठली आकृती आहे? तर चौकोनाची आहे. म्हणजेच ही आकृती आहे ना, तळाचे पृष्ठ हा काय आहे? चौकोन आहे. ओके. चौकोन लिहू शकता किंवा चौकोनी असं लिहू शकता तुम्ही. इथे सुद्धा बघा, इथे पण काय तो चौकोनच आहे. मग इथे पण काय आहे तुमचा? चौकोन. ओके. आता यामध्ये तुम्हाला नंतर काय लिहायचं? शिरोबिंदूंची संख्या. शिरोबिंदूंची संख्या किती आहे ते आपल्याला काउंट करायचं. मग शिरोबिंदू इथं चौकोनी चितीमध्ये पहिले काउंट करा. शिरोबिंदू हे बघा, हे जे ते शिरोबिंदू आहे. 1 2 3 4 5 6 7 8. किती शिरोबिंदू आहेत? 8. मग शिरोबिंदूची संख्या किती लिहायची आपल्याला? 8 लिहायची. ओके. तसंच आता सूचीमध्ये काउंट करा. 1 2 3 4 आणि हा इथे 5. असे किती शिरोबिंदू आहेत? 5. ओके. झालं. आता काय करायचं? आपल्या कडांची संख्या. सो कडांची संख्या चौकोनामध्ये आपण बघतो पूर्ण. आता चौकोनात याला चितीला किती कडा आहेत मोजूया. म्हणजे ते जे रेषाखंड आहेत उभे असे रेषा जेवढ्या लाईन दिसत आहेत तुम्हाला, अशा रेषाखंड दिसत आहेत ते तुम्हाला काउंट करायचे. सो पहिले वरचे बघा, 1 2 3 4. काय झालं? खाली तळाला 1 2 3 4. 4 झाले. वरचे 4, तळाचे 4. 8 झाले. 8. नंतर मग हा एक उभा 9, हा एक उभा 10, हा एक उभा 11 आणि हा उभा 12. असे किती झाले टोटल? अशा कडा किती झाल्या? 12. ह्याच्यानं आहे 12. आता सूचीचे मोजायचे आपल्याला. सूचीमध्ये हे बघा 1 2 3 4 म्हणजे खाली तळाच्या 4 आहेत. त्यानंतर ही 5 6 7 आणि हे 8. अशा किती आहेत? 8. किती कडा आहे सूचीला? 8. चौकोनी सूचीला. आता चौकोनी चितीमध्ये उभे पृष्ठांची संख्या किती? उभे पृष्ठ म्हणजे असे. ओके. उभे किती पृष्ठ आहेत म्हणजे किती फ्लॅट भाग किती आहेत? तर हा एक 2, तिकडचा 3 आणि या बाजूचा 4. असे उभे आहेत बघा. असे किती आहेत उभे? 4. बरोबर. तसं आता बघायचं आपल्याला सूचीला, चौकोनी सूचीला. चौकोनी सूचीला बघा, हा एक उभा आहे कारण असा असतो ना पिरॅमिड सारखा. तर मग हा एक समोरचा उभा, या बाजूचा उभा 2, पाठीमागचा 3 आणि ह्या लेफ्ट साईडचा 4. असे 4 पृष्ठ काय उभे आहेत त्याचे. मग किती येणार आहे इथे? 4. ओके. झालं. त्यानंतर आता चौकोनी सूचीमध्ये तळाचे आणि वरचं, तळाचं आणि वरचं पृष्ठ किती आहे ते मोजायचे. आता बघा चितीमध्ये तळाला हा एक चौकोन आहे, एक फ्लॅट पृष्ठ आहे आणि वरच्या बाजूला पण फ्लॅट आहे ना, जसं तुम्हाला सांगितलेलं माचीसचा बॉक्स. एक वरती पण पृष्ठ असतो आणि खाली पण पृष्ठ आहे. मग किती आहे? 2 पृष्ठ आहेत. तळाचं आणि वरचं आहे 2 पृष्ठ आहेत. आता इथे बघा हे उभे आहेत. उभे आपल्याला घ्यायचेच नाही. तळाचं आणि वरचं घ्यायचं. वरती त्याचा पृष्ठच नाहीये. तळाला आहे एक चौकोनी पृष्ठ आहे ना तळाला. मग किती येणार आहे? 1. ओके. चौकोनी सूची आणि किती लक्षात आली. आता आपल्याला बघायचं आहे पंचकोनी. पहिला तळाचे पृष्ठ. पंचकोनी सूचीमध्ये तळाचे पृष्ठ कुठल्या आकाराचं आहे? तर कुठल्या आकाराचा आहे तो? पंचकोन. पंचकोन. ओके. पंचकोन आहे. झालं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे शिरोबिंदू. शिरोबिंदूची संख्या किती होती म्हणजे पॉईंट मोजायचे आपल्याला. ओके. बिंदू मोजायचे. बघा 1 2 3 4 5 हे वरचे 5. त्यानंतर खाली तळाला पण सेम असतील ना. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 आणि 5 म्हणजे किती झाले? 10. तसंच आता सूचीचं, हे चितीचं मोजले. आता सूचीचं बघा 1 2 3 4 5. खालचे 5 आहेत शिरोबिंदू आणि व्हर्टिकल प्लेसेस म्हणजे जे उभे पृष्ठ आहेत ते एकमेकांना कुठे मिळायचे? वरती इथे. मग तो एक हा 6 म्हणजे किती झाले? 6 शिरोबिंदू आहेत. ओके. त्यानंतर मग कडांची संख्या. कडांची संख्या किती? त्या सेगमेंट म्हणजे रेषा आपल्याला रेषाखंड मोजायचे आहेत. हे बघा 1 2 3 4 5 वरचे 5. त्यानंतर खाली तळाला पण लाईन 5 लाईन बघा 1 2 3 4 5.
ओके. आणि उभ्या बघा, उभ्या पण 1 2 3 4 आणि ही तिकडची पाठीमागची 5. अशा वरती 5, तळाला 5 आणि उभ्या 5. अशा 5 5 5 किती झाल्या 15. म्हणजे एकूण किती लाईन आहेत त्याच्या, कडा किती आहेत 15 आहेत. ओके. त्यानंतर मग सूचीच्या कडांची संख्या बघा. आता खाली 5 आहेत. 1 2 3 4 आणि 5. खाली 5 आहेत. उभ्या बघा 1 2 3 ही 4 आणि ही 5. म्हणजेच 5 खाली आहेत आणि 5 उभे आहेत. 5 आणि 5 किती झाल्या 10. म्हणजेच सूचीला, पंचकोनी सूचीला कडांची संख्या किती असते 10. झालं. त्यानंतर आपल्याला उभे पृष्ठांची संख्या करायची. आता हा हे काय पंचकोन आहे, पंचकोनी चिती आहे, म्हणजेच 5च साईड असणार. याची उभी 1, इकडची 2, या बाजूला 3, तिकडच्या बाजूला 4 आणि ह्या इकडच्या बाजूला 5. असे उभे जे पृष्ठ आहेत असे किती आहेत 5. ओके. आणि आता पंचकोनाला किती उभे पृष्ठ आहेत बघा, सेमच 1 2 3 4 आणि तिकडच्या बाजूला 5 असे उभे असतील 5. त्याचे पण किती आहेत मग, सूचीला सुद्धा 5 आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तळ किंवा वर यांचे पृष्ठ, तळाचं किंवा वरचं पृष्ठ. आता जी चिती आहे, चितीमध्ये तुम्हाला बघा तळाला एक का आहे पृष्ठ आहे, पूर्ण पृष्ठ आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा एक पृष्ठ. जसं तुम्ही वजन असतो, वजन एका दुकानात गेला तुम्ही, ते वजन जे ठेवतात लोखंडी वजन असतं त्याला बघा, एक खाली तळ आहे आणि एक वरती पण, दोन्ही साईडला बाजू आहेत त्याच्या. म्हणून त्याला पृष्ठ किती आहेत 2, एक खालचा एक वरचा ह्याच्यासारखं. सो त्यानंतर आता सूचीला बघा वरतीचं टोक आहे, फक्त खालीच एकच आहे, म्हणजे ते किती येणार आहे 1. ओके. सो अशा पद्धतीने फक्त इथे तुम्हाला काय करायचे आहेत, हे जे बॉक्समध्ये रिकामे जागा आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत 1.1 मध्ये. तर हा आहे त्रिमितीय आकृती आहे, त्रिमितीय आकार, त्याच्याबद्दलची माहिती या लेसनमध्ये आपण पाहिली. आणि ही एक्सरसाइज झाली. पुढे तुम्हाला एक्सरसाइज आहे, म्हणजे हा सराव संच पुढं एक्सरसाइज आहे, रिकाम्या जागा किंवा MCQ टाईप क्वेश्चन आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि काही आकृत्या काढायच्या आहेत. तर यानंतर आपण एक्सरसाइज बघू किंवा मग पुढे लेसन नंबर 2 बघून 2.1 ने आपण सुरुवात करू, की लेसन तो सेकंड लेसन समजून घेऊ. ओके. तुम्हाला समजला असेल तर नक्कीच याचा फायदा होईल. तुम्ही इतर विद्यार्थ्यांपर्यंत कोण असतील 6वीला त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ 6वीच्या सर्व गणिताचे जेवढे पण सराव संच आहे सर्वांची माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.